मित्रांनो नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 8वा विषय गणित म्हणजेच स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॅथमॅटिक्स क्लास 8. मित्रांनो मागील काही दिवसापासून आपण माझ्या या यूट्यूब चॅनलवरती पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 यामध्ये विचारलेल्या पेपर 1 मध्ये असणाऱ्या गणित या विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्या अंतर्गत आपण 40 प्रश्न या अगोदर घेतलेले आहेत, 41 प्रश्न, आणि आजच्या या सत्रामध्ये आपण 42व्या प्रश्नापासून सुरुवात करीत आहोत. हा जो व्हिडिओ आहे हा दोन्ही माध्यमांसाठी आहे, दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा आहे. तरी मित्रांनो सोबत तुमच्या वही आणि पेन किंवा नोटबुक जे असेल ते घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला दिलेले प्रश्न जे आहेत ते सोडवता येतील. त्यासाठी आपण वेळ देऊ आणि तुमचं उत्तर आणि मी सांगितलेलं उत्तराची तुलना करा. ते जर करेक्ट असेल तर चांगली गोष्ट आहे. तर बघा, पहिला प्रश्न पाहूया. या अंतर्गत आजच्या या सदराच्या अंतर्गत आपण पहिला प्रश्न घेऊया. आकृती दाखवल्याप्रमाणे एका चौरसाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे व केंद्र O आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. रेखांकित भाग हा असा वर्तुळामध्ये या आकृतीमध्ये दिलेला आहे आणि पर्याय आहेत मित्रांनो 54 चौरस सेंटीमीटर, 55 चौरस सेंटीमीटर, 56 आणि 57. यापैकी योग्य जे पर्याय आहे तो आपल्याला शोधायचा आणि उत्तराच्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजेच OMR शीटमध्ये ज्या ठिकाणी असेल त्याला गोल करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, अगोदर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून चौरसाचे क्षेत्रफळ वजा करावे लागेल. आणि त्यासाठी आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र माहिती असणं आवश्यक आहे आणि ते आहे पाय r चा वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? पाय r चा वर्ग. आणि या ठिकाणी r ची किंमत म्हणजेच त्रिज्या दिलेली आहे आणि ती आहे, किती आहे त्रिज्या? 7 आहे, 7 सेंटीमीटर. आता ही जी त्रिज्या आहे ती आपल्या त्या सूत्रामध्ये टाकायची आणि ते काढायचे. त्यानंतर मग चौरसाचे क्षेत्रफळ त्यामधून वजा करायचं. या दोघांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला योग्य पर्याय मिळून जाईल आणि तो पर्याय या ठिकाणी आहे, या पर्यायामध्ये दिलेला आहे आणि तो आहे तिसरा पर्याय, म्हणजेच 56 चौरस सेंटीमीटर हे त्याचा योग्य पर्याय आहे. मित्रांनो चला तर मग पाहूया हाच प्रश्न इंग्रजीमधून सेमी माध्यमांच्या विद्यार्थ्यांकरता. क्वेश्चन नंबर 42. 4 vertices of a square lie on the circle as shown in the figure. आकृतीत दाखवल्याप्रमाणे 4 vertices of a square lie on the circle as shown in the figure. The center of circle O and radius is 7. Then find the area of shaped portion. Here area of shaped portion equal to area of circle minus area of square. Area of circle minus area of square. And we know that the area of circle equal to pi r square and area of square equal to a square. By putting the value of radius and side, we get the value of area of the shaped portion, area of the shaded portion is equal to 56 square centimeter. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा चौरसाचे क्षेत्रफळ जर केलं तर आपल्याला हे मिळून जाईल. बघा तुम्ही करून आणि उत्तराची खात्री करा. त्यापुढील प्रश्न पाहूया. आकृतीत रेषा L, M व N समांतर रेषा आहेत. मापकोन DAO बरोबर 60 अंश आणि मापकोन OCE बरोबर 35 अंश. तर मापकोन AOC किती? मापकोन AOC विचारलेला आहे आपल्याला मित्रांनो. तर या ठिकाणी 3 रेषा समांतर आहेत, रेषा L, M आणि N. आणि या समांतर रेषा पहिल्या 2 रेषांना एका छेदिकेने छेदले आहे. AO LM या 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले आहे AO.
आणि त्या ठिकाणी कोण एचं माप आहे 60 अंश. त्याचप्रमाणे रेषा यम आणि यन या दोन रेषांना ओ सी या छेदिकेने छेदले आहे आणि कोण सीचं माप आहे 35. तर असं असताना आपल्याला कोण ए ओ सी विचारलेलं आहे. कोण ए ओ सीचे माप विचारलेले आहे. तर ए ओ सीचे माप काढण्यासाठी आपल्याला खाली पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे 25, दुसरा 95, तिसरा 85 आणि चौथा पर्याय आहे 105. तर यापैकी आपल्याला योग्य पर्याय जो आहे तो निवडायचा आहे मित्रांनो, आणि आपल्याला उत्तरामध्ये तो लिहायचा आहे. तर काय असेल योग्य पर्याय? जेव्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात. त्याचप्रमाणे आंतरकोन पूरक असतात. आंतरकोन हे पूरक असतात. या गुणधर्माचा वापर करून आपल्याला एओसी काढायचा मित्रांनो. तर काढा आणि दिलेल्या उत्तराची तुम्ही काढलेल्या उत्तराची खात्री करा. हेच आपण आता इंग्रजीमधून पाहूया. क्वेश्चन नंबर 43. In the adjoining figure, L, M, N are parallel lines. Measure angle DAO equal to 60 degree. Measure angle OCA equal to 35 degree. Then find measure angle AOC. In figure, we see that in the figure, line L and line M parallel to each other, and AO is the transversal line, and measure angle A equal to 60 degree. Similarly, line M and line L, M and N are also parallel, and OC is the transversal line, and here angle C equal to 35 degree. Now find measure angle AOC. Options are first 25, second 95, option number 3 85, and option number 4 is 105. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दोन रेषा समांतर आहेत. टू लाईन्स आर पॅरलल अँड अनदर AO इज ट्रान्सव्हर्सल लाईन या गुणधर्माचा वापर करून आपल्याला माप कोन मेजर अँगल AOC काढायचं आहे. आणि त्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 95 degree. 95 degree is the correct answer. नंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 44. प्रश्न नंबर 44. खालीलपैकी चुकीची विधाने कोणती? खालीलपैकी चुकीची विधाने कोणती? खालील जे चार पर्याय आहेत त्यामध्ये दोन विधान चुकीचे आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. पहिला आहे विधान ए, किरणाला एक मध्यबिंदू असतो. दुसरं विधान आहे रेषेला एक मध्यबिंदू असतो. तिसरं विधान आहे वर्तुळातील जीवेला एक मध्य असतो. वर्तुळातील जीवेला एक मध्यबिंदू असतो सॉरी. आणि चौथा पर्याय आहे रेषाखंडांचा लंबदुभाजक त्याच्या मध्यबिंदूतून जातो. रेषाखंडांचा लंबदुभाजक त्याच्या मध्यबिंदूतून जातो. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान काढायचं आहे, अचूक विधान काढायचं नाही. चुकीचे विधान कोणते? हे दोन विधान चुकीचे आहेत, त्यापैकी आपल्याला निवडायचे आहेत. दोन विधान कोणते आहेत ते प्रश्न परत एकदा नीट समजून घ्या. खालीलपैकी चुकीची विधाने कोणती हे शोधायचं आहे. पहिला आहे किरणाला एक मध्यबिंदू असतो, रेषेला एक मध्यबिंदू असतो, वर्तुळाच्या जीवेला एक मध्यबिंदू असतो आणि रेषाखंडाचा लंबदुभाजक त्याच्या मध्यबिंदूतून जातो. दोन पर्याय आहेत जे चुकीचे आहेत. किरणाला एक मध्यबिंदू असतो का? किरण कशाला म्हणतो आपण? किरण म्हणजे काय असते? एक बाजू खंडित असते आणि दुसरी अखंडित असते, अमर्यादित वाढणारी असते, त्याला आपण किरण असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल असं पहा, या ठिकाणी ही किरण आहे, या ठिकाणी हा जो बिंदू आहे हा खंडित झालेला आहे आणि हा अखंडित आहे समोरचा वाढणारा.
हा जो बिंदू आहे हा खंडित आहे आणि इकडं हा अमर्यादित वाढणारी आहे. त्यामुळे किरणाला एक मध्यबिंदू असतो हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर रेषेला एक मध्यबिंदू असतो. रेषेला एक मध्यबिंदू असतो हे विधान बघा. आता ही रेषा काढली आपण या ठिकाणी पहा. रेषा कशाला म्हणतात? जी दोन्ही बाजूंना अमर्यादित वाढणारी असते, ही झाली रेषा. आता या रेषेला आता बघा, आता रेषेला मध्यबिंदू असतो का? रेषा खंडाला मध्यबिंदू असतो, रेषेला मध्यबिंदू नसतो. म्हणून हे 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 दुसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी 1 आणि 2, पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 2 हे चूक आहेत. म्हणजेच आपल्याला अचूक उत्तर आहेत त्या ठिकाणी. आता हाच प्रश्न आपण या ठिकाणी सेमीच्या माध्यमासाठी घेऊया. Which of the option given below are incorrect statement? Select two correct alternatives. Select two correct alternative. First is A. A ray has midpoint. B. A line has a midpoint. C. Chord of circle has midpoint. And D. Perpendicular bisector of a line segment passes through its midpoint. अगोदर पाहिल्याप्रमाणे रे हॅज नो मिडपॉइंट. रे हॅज नो मिडपॉइंट. हा रे आहे, याला मिडपॉइंट नसतो, कारण या बाजूला मर्यादित आहे, खंडित आहे, आणि या बाजूला अमर्यादित आहे. एका बाजूला खंडित आहे आणि एका बाजूला अमर्यादित असणाऱ्या किरणाला किंवा रेला मिडपॉइंट नसतो. त्याचप्रमाणे लाईनला सुद्धा मिडपॉइंट नसतो. म्हणून हे दोन पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत. म्हणून या ठिकाणी ऑप्शन्स फर्स्ट अँड सेकंड हे झाले आन्सर. क्वेश्चन नंबर प्रश्न क्रमांक 45. 1 + 64 a²b² ही बैजिक राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी खालीलपैकी कोणते मध्यपद घ्यावे लागेल? 2 अचूक पर्याय निवडायचे. 1 + 64 a²b² ही बैजिक राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी खालीलपैकी कोणते मध्यपद घ्यावे लागेल? 2 अचूक पर्याय आहेत. पहिला आहे 16a², दुसरा आहे 8ab. पहिला आहे 16ab, दुसरं 8ab, तिसरं -8ab आणि चौथा पर्याय आहे -16ab. यापैकी 2 अचूक पर्याय आपल्याला शोधायचे आहेत मित्रांनो. यामध्ये 2 अचूक पर्याय आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. हाच प्रश्न आपण सेमीच्या माध्यमासाठी घेऊया. Which of the following terms when added to the binomial 1 + 64a² b² will make it a perfect square? Select two correct alternative. First 16ab, second 8ab, third -8ab, and fourth -16ab. Here correct option is 1 and 4. Correct option is 1 and 4. 16ab and -16ab is the term when added the binomial 1 + 64a² b². Now next प्रश्न नंबर 46. आकृतीत त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीसीबी कोणत्या कसोटीने एकरूप होतात? कसोटीचं नाव सांगायचं आपल्याला. पर्याय आहेत बाबा कसोटी, को कसोटी, कोबा को आणि बाकोबा कसोटी. या 4 कसोटी आहेत. त्यापैकी योग्य कसोटी कोणती लागेल या ठिकाणी ते आपल्याला सांगायचे आहे मित्रांनो. त्रिकोण एबीसी मध्ये एबी आणि त्रिकोण डीसीबी मध्ये डीसी या 2 बाजू कशा आहेत? सारख्या खुणाने दाखवल्या आहेत, म्हणजे ते एकरूप आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही त्रिकोणामध्ये एक बाजू सामायिक आहे आणि ती म्हणजे बीसी आहे. त्याचप्रमाणे कोण एबीसी मध्ये बी आणि डीसीबी मध्ये सी हे 2 कोण कसे आहेत? एकरूप आहेत. म्हणून या ठिकाणी एकरूपतेची कसोटी होईल मित्रांनो बा को बा. बाजू कोण बाजू, 2 बाजूंच्या
दोन बाजूमध्ये समाविष्ट असणारा कोन. एका त्रिकोणाच्या दोन बाजूमध्ये समाविष्ट असणारा कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या कोनाशी जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा या कसोटीनुसार एकरूप होतात. या ठिकाणी मग पर्याय कोणता आहे? बाकोबा चौथा पर्याय आहे. कारण त्रिकोण एबीसीची एबी ही बाजू आणि डीसीबीची डीसी ही बाजू एकरूप आहे. त्याचप्रमाणे बीसी ही कॉमन बाजू आहे दोन्ही त्रिकोणांसाठी आणि कोन बी त्याचप्रमाणे कोन बी आणि कोन सी हे एकरूप आहेत दोन्ही त्रिकोणांचे. म्हणून या ठिकाणी हा चौथा पर्याय योग्य आहे. बाय विच ऑफ टेस्ट triangle ABC and triangle DCB form the given figure will be congruent. In triangle ABC, AB and in triangle DCB, DC is congruent side, as well as in triangle ABC angle B and in triangle DCB angle C also congruent, and side BC is common side of both the triangle ABC and DCB. Therefore here angle B and C are common, as well as AB and DC also congruent. Angle B and C congruent, side BC common side. Therefore here SAS test is correct option. Fourth option. Options are yes first, second SAA, third ASA and fourth SAS test. मित्रांनो या ठिकाणी SAS साइड अँगल साइड टेस्ट हे योग्य पर्याय आहे. करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, एक संख्या x चे 20% व दुसरी संख्या y चे 25% समान आहेत तर x चे y शी गुणोत्तर काढा. प्रश्न 47वा आहे. एक संख्या आहे ज्याला आपण x मानलं, 20% व दुसरी संख्या y चे 25% समान आहे तर x आणि y चे गुणोत्तर काय? x आणि y चे गुणोत्तर काय? काय मग पहिलं 5/4, दुसरं 4/5, 2/3 की 3/2 हे आपल्याला सांगायचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे करून बघा पहिल्यांदा. उत्तर आपण नंतर सांगूया. इंग्रजीमध्ये बघा आता. फाइंड द रेशियो ऑफ x and y if a number is 20% of x and another is 25% of y. Options are first 5:4, second 4:5, third 2:3 and fourth option 3:2. Choose the correct option and correct option and correct answer is first 5:4. 5/4 हे योग्य उत्तर आहे. 5/4 काय आहे? योग्य पर्याय आहे. चला तर मग त्यानंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो. हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि पूर्ण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही झालं तर या पर्यायांचा वापर करा. अगोदरच पर्याय पाहू नका. आणि माझ्या या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण या प्रकारचे व्हिडिओ आपण दररोज माझ्या या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करीत असतो. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी हे चॅनल मी राबवित आहे मित्रांनो. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. 48वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 48. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे वजन पूर्ण किलोग्राममध्ये आहे. वजन खालीलप्रमाणे आहे. त्यावरून विद्यार्थ्यांच्या वजनाचे मध्यमान काढायचे आपल्याला. मध्यमान तक्ता बघा. विद्यार्थ्याचे वजन x मध्ये दिलेले आहे किलोग्राममध्ये आणि वारंवारता आहे f. वारंवारता f या अक्षराने दाखवलेली आहे. तर पहिल्या
तक्त्यामध्ये 20 वारंवारता 11 आहे. 20ची वारंवारता 11 आहे, म्हणजे 20 किलो वजन असणारे विद्यार्थी 11 आहेत असं आपण मानूया. त्यानंतर 21ची वारंवारता 8 आहे, म्हणजे 21 किलो वजन असणारे विद्यार्थी आहेत 8. आणि 22ची वारंवारता फक्त 1 आहे, म्हणून 22 किलोग्राम वजन असणारा फक्त एकच विद्यार्थी या वर्गामध्ये आहे असं आपण मानूया. तर आपल्याला काय काढायचं आहे, विद्यार्थ्यांचे मध्यमान काढायचं आहे. तर या ठिकाणी सुद्धा 2 अचूक पर्याय आहेत जे आपल्याला निवडायचे आहेत. पहिला प्रश्न आहे 20 किलोग्रॅम 50 ग्रॅम. दुसरा 20.5 किलोग्रॅम. सारखंच की हे. तिसरा पर्याय 20.05 किलोग्रॅम आणि चौथा पर्याय 20 किलोग्रॅम 500 ग्रॅम. तर आपल्याला या ठिकाणी 2 पर्याय जे अचूक आहेत ते निवडायचे आहेत. 20 किलोग्रॅम 500 ग्रॅम हा चौथा पर्याय आहे. सुरुवातीला आपण इंग्रजीमधून पाहूया, नंतर याचं उत्तर देऊया. क्वेश्चन नंबर 48. द वेट ऑफ 20 स्टुडंट्स from a class is given in the frequency table. Find the mean of their weight. Find the mean of their weight. Select two correct alternatives. या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय आहेत जे अचूक आहेत ते निवडायचे आहेत. तर ऑब्झर्वेशन टेबल. इन द ऑब्झर्वेशन टेबल, फर्स्ट weight of the student in kilogram and second frequency in F. 20 students have 11 frequency, 21 8 frequency, 22 only 1 frequency. Therefore, here 20 with the students has 11 student has 20 kilogram weight. 8 student have 21 kilogram weight and only 1 student have a 22 kilogram weight. Therefore, here 2 correct alternative. First is 20 kilogram 50 gram. Second 25 kilogram. Third option 20.05 kilogram and fourth option 20 kilogram 500 gram. या ठिकाणी आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. सिलेक्ट एनी 2 करेक्ट ऑप्शन फ्रॉम these 4 ऑप्शन्स, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. या ठिकाणी 20 विद्यार्थी असे आहेत ज्यांचं वजन 11 विद्यार्थी असे आहेत ज्यांचं वजन 20 आहे. 11 स्टुडंट हॅव अ वेट 20 किलोग्रॅम. 8 स्टुडंट हॅव अ वेट 21 किलोग्रॅम अँड ओनली 1 स्टुडंट 22 किलोग्रॅम. Therefore, select correct to answer. Mean of their student. आपल्याला काय काढायचं आहे? मीन ऑफ देअर वेट. मध्यमान काढायचं आहे दोघांचं आणि या ठिकाणी मध्यमान येईल आपल्याला ऑप्शन नंबर 4 अँड ऑप्शन नंबर 2. दोन्ही ऑप्शन सारखेच आहेत. 20.5 किलोग्राम मीन्स 20 kilogram and 500 gram. Therefore, here second and fourth are the correct option. आता मित्रांनो 49वा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी आकृतीत चौकोन ABCD चक्रीय चौकोन आहे आणि किरण BC वर बिंदू E असा आहे की B'C'E मापकोन DCE बरोबर 95. तर मापकोन DAB बरोबर किती? DAB बरोबर किती आपल्याला काय काढायचं आहे? मग DAB काढायचं आहे. DCE दिलेलं आहे. DCE दिलेलं आहे किती?
DCE किती आहे? 95 आहे. DCE हा 95 आहे. आणि आपल्याला काढायचा आहे DAB. दिलेला चौकोन आहे चक्रीय चौकोन आणि पर्याय आहेत मित्रांनो 85, 95. पर्याय बघा कोणते आहेत ते. 85 आहे, 95 आहे, त्यानंतर 49 हवा आहे आणि 190 आहे आणि 170 आहे. पर्याय परत एकदा आहे का? 85, दुसरा पर्याय आहे 95, तिसरा पर्याय 130 आणि चौथा पर्याय 170. यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असायला हरकत नाही किंवा माहिती असेलच तुम्हाला की चक्रीय चौकोनाचे सन्मुख कोन हे कसे असतात? चक्रीय चौकोनाचे सन्मुख कोन परस्परांचे चक्रीय चौकोनाचे सन्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. चक्रीय चौकोनाचे सन्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. आता या ठिकाणी आपल्याला DCE हा दिलेला आहे 95चा. DCE म्हणजे हा कोन आपल्याला दिलेला आहे, हा आहे 95चा, फक्त 95. आणि आपल्याला काढायला काय सांगितलं? DAB काढायला सांगितलं. DAB. DCE दिलेलं नाही का? म्हणजे हा नाही दिला, DCE दिलेला आहे. DCE कोणता येईल मग? तो नाही होणार. DCE हा दिलेला कोन आहे, तो या ठिकाणी मी तुम्हाला निर्देशित करतो बघा. हा आहे DCE. तर हा कोन दिलेला आहे 95चा. 95चा दिलेला आहे आणि या 95च्या कोनासोबतचा जो कोन आहे तो आहे DCB. 95चा DCE हा जो कोन आहे की नाही, हा DCE हा जो कोन आहे त्याच्या लगतचा कोन जो आहे तो DCB आहे. आणि आपल्याला माहित आहे की दोन लगतच्या कोनांची मापे 180 अंश असतात. म्हणजे त्यापैकी आता या ठिकाणी 95 गेले, 180 मधून 95 गेले, राहिलेला कोन कितीचा राहिला मग? आता पहा, 85चा राहिला. राहिलेला कोन कोणता राहिला मग? 85चा. म्हणजे DCB हा कितीचा झाला? 85चा झाला. DCB 85चा झाला. आणि त्याच्या समोरचा कोन आपल्याला काढायला सांगितला आहे DAB. आणि तुम्हाला माहित आहे की चक्रीय चौकोनाचे सन्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. पूरक कशाला म्हणतो आपण? जेव्हा दोन कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आलं लक्षात? म्हणजे जेव्हा दोन कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश होते तेव्हा ते दोन कोन परस्परांचे पूरक असतात. आणि चक्रीय चौकोनाच्या बाबतीत या ठिकाणी असं आहे मित्रांनो की चक्रीय चौकोनाचे सन्मुख कोन म्हणजे कोणते कोन? समोरासमोरील कोन. या ठिकाणी A आणि C हे समोरासमोरील कोन आहेत, म्हणून या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 असायला पाहिजे. त्यापैकी DCB काढला आपण आता, तो आला किती? 85. म्हणून याचा दुसरा समोरचा कोन किती असायला पाहिजे मित्रांनो? 95 असायला पाहिजे. तर पर्यायाची निशाणी आपण नंतर करू. अगोदर आता हे पुन्हा इंग्रजीमधून पाहूया. क्वेश्चन नंबर 49. Quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. Point E lies on the ray BC as B dash C dash E means and if measure angle DC equal to 95 degree then find measure angle DAB. DAB काढायला सांगितलं आपल्याला या ठिकाणी. आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी DCE हा दिलेला आहे. DCE हा दिलेला DCE किती आहे? हा 95 आहे. आणि म्हणून याच्या लगतचा कोन हा होईल बघा. या ठिकाणी लगतचा कोन कोणता येईल? हा DCB. आणि DCBच्या सन्मुख कोन म्हणजेच ज्याला आपण
समोरासमोरील कोण म्हणू? अपोजिट अँगल. अँगल्स ए अँड सी. Angle A plus angle C equal to 180 degree because they are supplementary angle in cyclic quadrilateral. In cyclic quadrilateral, in front of angle which is in the figure A and C, the measurement of A and C equal to 180 degree. Therefore, angle DCE equal to 95 and DCB equal to 85. DCB equal to 85 because DCE plus DCB equal to 180 degree also. या दोन कोणांचे माप सुद्धा, दोन कोणांच्या मापाची बेरीज सुद्धा किती यायला पाहिजे? 180 यायला पाहिजे, कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत. कोणते कोणते? DCE आणि DCB. DCE आणि DCB या दोन कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा किती यायला पाहिजे? 180 यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी पहिला कोण आपल्याला दिलेला आहे 95चा, तर दुसरा कोण कितीचा येईल? मग 85चा येईल, 85. Therefore DCB equal to 85 and then by formula DAB equal to 95 degree. म्हणून या ठिकाणी पर्याय दुसरा हा करेक्ट पर्याय आहे. ऑप्शन सेकंड इज करेक्ट ऑप्शन. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. एका आयताकार 20 सेमी बाय 10 सेमी मापाच्या थर्मोकोल सीटमधून 2 सेमी बाय 5 सेमी मापाचा आयताकार तुकडा कापला तर उरलेल्या थर्मोकोल सीटसाठी खालीलपैकी कोणते वाक्य अचूक आहे? बघा, एका आयताकार 20 बाय 10 म्हणजे 20 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर मापाच्या थर्मोकोल सीटमधून 2 सेंटीमीटर गुणिले 5 सेंटीमीटर मापाचा आयताकार तुकडा कापून घेतला आपण, तर उरलेला थर्मोकोल सीटसाठी खालीलपैकी कोणते वाक्य अचूक आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पहिला पर्याय आहे परिमिती वाढेल, दुसरा पर्याय परिमिती कमी होईल, तिसरा पर्याय आहे परिमिती तेवढीच राहील आणि चौथा पर्याय आहे परिमिती दुप्पट होईल. परिमिती म्हणजे काय नेमकं? परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे काय? बाजूंची बेरीज. बाजूंची बेरीज म्हणजे चारही बाजूंची बेरीज. तर या ठिकाणी पर्याय 1 2 3 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय परिमिती वाढेल असं सांगितलेलं, दुसरा पर्याय परिमिती कमी होईल, तिसरा पर्याय परिमिती तेवढीच राहील आणि चौथा पर्याय आहे परिमिती दुप्पट होईल. तर याचं करेक्ट उत्तर सांगण्याच्या अगोदर आपण सेमी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही लक्षात घ्या किंवा सोडवण्याचा प्रयत्न करा. From a rectangular thermocol sheet with dimension 20 by 10, a rectangular piece of 2 by 5 cm dimension is cut. Which of the following sentences will be correct for the thermocol sheet? Here, from a rectangular thermocol sheet with dimension 20 by 10 and a rectangular piece of 2 by 5 cm dimension is cut. 20 बाय 10च्या सीट थर्मोकॉल सीटमधून आपल्याला आपण काय केलं? 2 बाय 10 2 बाय 5 cm डायमेन्शन इज कट केलं. तर राहिलेला जो भाग आहे विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस विल बी करेक्ट फॉर दी थर्मोकॉल सीट,
राहिलेल्या भागाच्या बाबतीत कोणतं विधान सत्य आहे हे आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट विधान, पहिलं स्टेटमेंट आहे. फर्स्ट स्टेटमेंट, पेरिमीटर विल इन्क्रीज. सेकंड, पेरिमीटर विल डिक्रीज. थर्ड, पेरिमीटर विल रिमेन सेम. अँड फोर्थ ऑप्शन, पेरिमीटर विल गेट डबल्ड. तर dear student, we know that the perimeter, definition of perimeter is equal to the all sum of rectangular side, sum of the all rectangular sides, or 4 into side. Therefore here the correct statement is perimeter will remain same. परिमितीमध्ये कोणताही बदल होणार नाही, ती सारखीच राहील, कारण बाजू जे आहेत ते सारखे आहेत. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन इज 3. त्यानंतर शेवटचा प्रश्न पाहूया मित्रांनो. 51वा, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखायचं आपल्याला. पहिला पर्याय आहे प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते. दुसरा आहे प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. आणि तिसरा आहे कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्याच येते. आणि चौथा पर्याय आहे जोडमूळ संख्यांचा मसावी 1 येतो. जोडमूळ संख्यांचा लसावी 1 येतो. हे 4 विधान आहेत. यापैकी चुकीचं विधान कोणतं ते आपल्याला ओळखायचं आहे. प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते, हे खरं आहे, करेक्ट आहे. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते, हे पण खरं आहे, कारण परिमेय संख्या असो की अपरिमेय ते वास्तव संख्या असतेच. त्यानंतर तिसरं विधान आहे कोणतेही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्याच येते. या विधानाच्या बाबतीत विचार करा. तोपर्यंत आपण इंग्रजीच्या माध्यमांसाठी बघूया इंग्रजीमधून. आणि चौथा पर्याय जोड मूळ संख्यांचा मसावी 1 येतो. पर्याय आहेत पहिला ए, दुसरं बी, तिसरं सी आणि चौथं डी. फाइंड द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. फर्स्ट, एव्हरी प्राइम नंबर इज अ नॅचरल नंबर. सेकंड मीन्स बी, एव्हरी रॅशनल नंबर इज अ रियल नंबर. सी, सम ऑफ एनी टू प्राइम नंबर इज अन इवन नंबर. And D, HCF of twin prime number. Options: first A, second B, third C and fourth D. तर करेक्ट ऑप्शन काय राहील मग या ठिकाणी? सम ऑफ एनी टू प्राइम नंबर इज अन इवन नंबर. हे करेक्ट ऑप्शन आहे, नंबर 3rd. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण एकूण 10 प्रश्न घेतलेले आहेत उत्तरासहित. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घेतलेले असतीलच. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुमच्या मित्रांना पण सांगा बघायला. आणि सबस्क्राईब जर केलेलं नसेल माझ्या चॅनलला तर जरूर करा. तुमच्या मित्रांना पण करायला सांगा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आणि काही अवघडचा प्रश्न वाटला असेल, कळाला नसेल तर तो जरूर विचारा. माझ्या पर्सनल नंबरवरती शेअर करा आणि विचारू शकता केव्हाही, कधी. तर परत भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.